नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग रिलेटेड काही टिप्स सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ. काही टिप्स तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या वाटतील. पण जर का तुम्ही सगळ्या टिप्स ऐकल्यात तर तुम्ही एकदा बघू शकता की ह्याच्यातल्या तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करताय. प्रत्येक टिपला काही ना काहीतरी अर्थ आहे, महत्त्व आहे आणि मी तुम्हाला त्याच्या कारणासकट तुम्हाला मी ते सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टिप जी आहे ती म्हणजे आपली जी ड्रायव्हिंग सीट जी असते, म्हणजे ही जी ड्रायव्हिंग सीट आहे आपली, ती सीट एकदम व्यवस्थितरित्या ॲडजस्ट करायची. आपल्याला इथे ॲडजस्टमेंट दिलेली असते पुढे मागे करायची, किंवा आपल्या बॅकलासुद्धा ॲडजस्टमेंट दिलेली असते. जी आपण आपली जी सीटची बॅक आहे ती रिक्लाईन किंवा इन्क्लाईन करू शकतो, किंवा इवन आजकालच्या गाड्यांना हाईट ॲडजस्टमेंटसुद्धा असते. सो ज्या पद्धतीने आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आहे त्या पद्धतीने आपली सीट ॲडजस्टमेंट करायची. आपले पाय जे आहेत हे जास्तीत जास्त मागे असले पाहिजे तसं बघायचं आहे. म्हणजे काय होईल, आपला पाय दुमडला जाणार नाही आणि लॉंग ड्राईव्हला आपल्याला जास्त त्रास होणार नाही. गुडघे वगैरे आपले इथे लागले नाही पाहिजेत. या इथे गुडघे लागतात म्हणजे गडबड आहे काहीतरी. तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही जास्त पुढे बसला आहात आणि तुमचा पाय पोचत नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता, थोडंसं मागे सीट करायची आणि अशा प्रकारच्या मेमरी फोमच्या या ज्या उशा असतात ह्या तुम्ही लोअर बॅक सपोर्टसाठी वगैरे वापरू शकता आणि थोडक्यामध्ये तुम्ही सीट ॲडजस्टमेंट अशी करू शकता. त्याचप्रमाणे दुसरी महत्त्वाची ट्रिक म्हणजे हे स्टिअरिंग व्हीलची ॲडजस्टमेंट आपल्याला माहिती असली पाहिजे. आपल्या स्टिअरिंग व्हीलमध्ये कोणत्या ॲडजस्टमेंट्स आहेत. एक म्हणजे असते व्हर्टिकल ॲडजस्टमेंट आणि दुसरी असते ती टेलिस्कोपिक ॲडजस्टमेंट. तर आपल्याला आपल्या सिटिंग पोझिशन अनुसार हे आपल्याला फिक्स करायचं आहे की आपल्याला कुठे कम्फर्टेबल आहे. हे स्टिअरिंग व्हील कशी पोझिशन कम्फर्टेबल आहे, वर खाली पुढे मागे, त्याप्रमाणे आपण हे ॲडजस्ट करायचं आहे. तिसरी टीप, स्टिअरिंग व्हीलवरती आपल्याला कायम एकच हात ठेवायचा आहे. मी नेहमी सांगतो, एकाच हाताने स्टिअरिंग व्हील चालवा आणि दुसरा हात जो आहे तो आपला गिअरवरती असला पाहिजे. डावा हात आपला गिअर स्टिकवरती असला पाहिजे. याचं कारण याचं असं आहे की तुम्हाला जेव्हा अचानकरित्या गाडी कंट्रोल करायची असते त्यावेळेला तुम्हाला मग स्टिअरिंग व्हीलवरनं हात काढून इकडे गिअरवरती कंट्रोल करायला अवघड पडतं, तेवढा वेळ जातो. आणि अशा सिच्युएशन्समध्ये गाडी चालवताना वगैरे मिली सेकंड्ससुद्धा खूप इम्पॉर्टंट असतात. ते रिफ्लेक्सेस आपले खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला गाडी चालवताना तुम्ही एक हात स्टिअरिंगवरती ठेवायचा आहे, उजवा हात, आणि डावा हात जो आहे तो गिअर स्टिकवरती ठेवायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला अवघड वाटेल, दोन्ही हातांनी तुम्ही स्टिअरिंग पकडता. सो त्याची प्रॅक्टिस करायची आहे. सरळ रोडवरती जायचं आहे, एक हात तुमचा स्टिअरिंग व्हीलवरती असेल आणि डावा हातमध्ये सोडायचा आहे आणि एकाच हाताने गाडी चालवायचा प्रयत्न करायचा आहे आणि मध्येच मग आपण गिअर चेंज करून लगेच इकडे ठेवायचा आहे हात. अशी सुरुवातीला प्रॅक्टिस करायची आहे. सो ही झाली तिसरी टीप. चौथी टीप जी आहे ती पण तुम्हाला गाडीच्या आपण सुरुवात करतो, गाडी चालू करतो त्याच्याशी रिलेटेड आहे. गाडी चालू करतो त्यावेळेला आपण हा जो RPM असतो तो ऑब्झर्व करायचा आहे. RPM म्हणजे काय, तर रोटेशन पर मिनिट. हा जो आपला स्पीडोमीटर असतो हा, त्याच्या डाव्या बाजूला RPM असतो, रोटेशन पर मिनिट ऑफ पिस्टन असतं. ते गाडी आपली बराच वेळ उभी असते आणि जेव्हा आपण गाडी चालू करतो त्यावेळेला गाडीमधलं जे आपल्या बोनेटमध्ये आपलं इंजिन ऑइल असतं वगैरे ते सगळं इंजिनमध्ये सर्क्युलेट होतं आणि ते होण्यासाठी पिस्टन स्टार्टिंगला एकदम फास्ट फिरतो, जेणेकरून हा आपला जो RPM असतो तो 2च्या वरती गेलेला असतो, बरोबर. सो गाडीचा जो RPM आहे तो सेटल होऊ द्यायचा आहे. म्हणजे काय, तर 700-800पर्यंत RPM येऊ द्यायचा आहे. तो साधारणपणे 10-12 सेकंदामध्ये येतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही फर्स्ट गिअर टाकून गाडी पुढे चालवायचा प्रवास करू शकता. सो ही झाली अजून एक टीप. त्याच्यानंतरची टीप आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. म्हणजे बघा, आता तुम्ही सिटिंग पोझिशन मी तुम्हाला सांगितलं, तर ती मॅटर करते आपल्या पायाच्या पोझिशनवरती सुद्धा. ओके. सो बरेच जणं कसं करतात, जेव्हा आपल्याला गिअर चेंज करायचा नसतो त्यावेळेलासुद्धा पाय जो आहे तो क्लचवरती असा ठेवून देतात, रेस्ट करतात. सो आपलं हे रेस्ट पेडल नाही आहे, हा क्लच आहे. तुम्ही म्हणाल की मी भले क्लच प्रेस करत नाही आहे, पण तरीसुद्धा आपला जो पाय आहे त्याचं जे थोडंफार तरी प्रेशर येऊन क्लच प्लेट अशी हलकीशी दाबली जाते. ओके. सो आपल्याला पाय इकडे नाही ठेवायचा आहे. जेव्हा गिअरचं काम नसेल त्यावेळेला सरळ पाय आपला इथे मागे ठेवायचा आहे, आयदर डावा पाय, किंवा तुमच्या गाडीला जर का अशा पद्धतीचं डेड पेडल असेल तर तिकडे सरळ असा पाय ठेवायचा आहे. पण आपल्याला पाय इथे असा कधीच ठेवायचा नाही आहे जेव्हा आपल्याला गिअर चेंज करायचे नसतील तेव्हा. त्याच्यानंतर पुढची टीप जराशी सेफ्टीशी रिलेटेड आहे. कायम आपल्याला हा जो सीट बेल्ट दिलेला आहे हा वापरायचा आहे.
सीट बेल्ट आपल्याला काढायचा नाही आहे कधीच, कारण आपल्या या सेफ्टीसाठी आहे. त्याचप्रमाणे आपलं हे जे हेडरेस्ट आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हेडरेस्ट म्हणतो आपण, म्हणजे फक्त डोकं टेकवण्यासाठीच याचा उपयोग आहे असं नाही. तर समजा इमॅजिन करा तुमचा जो गाडीचा स्पीड आहे तो 80 ते 100 आहे आणि तुम्हाला अचानक ब्रेक लागला गाडीला, किंवा दुर्दैवाने गाडीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला, तर गाडीचा स्पीड जो आहे तो 100वरनं 0वर येतो. पण आपली जी बॉडी आहे, आपला जो देह आहे, त्याचा जो स्पीड आहे तो तेवढाच असतो, ती गती तेवढीच असते. त्या गतीला तुमच्या सीट बेल्ट रोखेल, बरोबर आहे. पण मानेला तर सीट बेल्ट अप्लाइड नाही आहे, त्यामुळे मान तुमची धाडकन पुढे येणार त्या स्पीडनी आणि तेवढ्या स्पीडनी मागे जाणार. आणि जेव्हा मागे जाणार तेव्हा तुम्हाला इकडे ब्रेक लागला पाहिजे, हेडरेस्ट. जर का हे नसेल तर मान तुमची अशी जेवढ्या स्पीडनी पुढे येईल त्याच्या डबल स्पीडनी मागे जाईल, अशी उलटी होईल आणि ऑन द स्पॉट त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. त्याच्यामुळे हेडरेस्ट जे आहे ते अतिशय इम्पॉर्टंट आहे, हे काढायचे नाही आहे कधीच. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खालीवरती ॲडजस्ट करू शकता, पण तुमच्या डोक्याच्या मागे हेडरेस्ट मागच्या सीटला पण आणि पुढच्या सीटला पण, दोन्ही सीट्सला असायलाच पाहिजे. याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज कधीच करू नका. सीट बेल्टचं पण मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा अतिशय ओव्हर कॉशियस होऊन अशी गाडी नाही चालवायची. म्हणजे आता अरे बापरे, आता मी हायवेवरती गाडी चालवतो आहे, माझं लक्ष द्यायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे. फोकस हा असायलाच हवा, पण ओव्हर कॉशियस नाही व्हायचं आहे, ठीक आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे, जर का तुम्ही 2-3 तास गाडी चालवली, सरळ असे पापडी न लावता तुम्ही गाडी चालवताय आणि मग तुम्हाला 2-3 तासांनी असं एकदम थकल्यासारखं जाणवेल, तसं नाही होता का? मग त्याच्यासाठी काय करायचं, ते अवॉइड करण्यासाठी काय करायचं, तुमची जी नजर आहे ती सतत इकडे IRBMमध्ये, लेफ्ट ORBMमध्ये, या ORBMमध्ये अशी सतत फिरती ठेवा. तुम्हाला समोर तर लक्ष द्यायचंच आहे, गाडी चालवत आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियस आहे की समोर लक्ष पाहिजे, पण तुमची नजर जी आहे ती कायम फिरती असली पाहिजे. आपल्या मागे कोण आहे, आपल्या मागच्या बाजूला कोण आहे, ह्या बाजूला कोण आहे, आणि एकदम लेफ्ट साईडने कोणी ओव्हरटेक करत असेल तर कोण आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ब्लाइंड स्पॉट्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे ह्या पण गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष द्यायला हवं आणि इकडे तिकडे बघत गाडी चालवायची, ओव्हर कॉशियस न होता रिलॅक्स राहून गाडी चालवायची, ठीक आहे. त्याच्यानंतर मी पुढची टिप तुम्हाला देणार आहे ती म्हणजे स्पीडच्या रिलेटेड आहे. जेव्हा आपण लॉंग ड्राईव्हला जातो, हायवेवरती गाडी चालवतो, रस्ता जर का चांगला असेल तर अगदीच 50-60च्या स्पीडवरती गाडी नका चालवू, ते घातक आहे तुमच्यासाठी. 70-80पर्यंत गाडी न्या. गाडीचा स्पीड जास्त चालवणं म्हणजे अनसेफ गाडी चालवणं असं अजिबात नाही आहे. हाय स्पीडला गाडी चालवणं म्हणजे अनसेफ चालवणं असं अजिबात नाही आहे. सेफली गाडी ड्राईव्ह करणं आणि हाय स्पीड असणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. हाय स्पीडमध्ये सुद्धा तुम्ही सेफली गाडी चालवू शकता. सो तुमचा फोकस जो आहे तो सेफली गाडी चालवण्यावर असला पाहिजे, ना की जास्त तुम्ही स्पीडचा विचार नाही करायला पाहिजे. जिकडे आवश्यक आहे तिकडे तुम्हाला हाय स्पीडनी गाडी चालवावीच लागेल, ठीक आहे. 70-80-90 ह्या स्पीडपर्यंत गाडी तुम्हाला लॉंग ड्राईव्हला जाताना चालवावीच लागेल. नाही तर काय उपयोग आहे एवढी गाडी घेऊन आणि हायवेला जर का आपल्याला 70-80-90 सरळ रस्त्याला गाडी चालवता येत नसेल, आपल्याला भीती वाटत असेल तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जो हाय स्पीड जो आहे तो मेंटेन करायचा आहे, सेफली गाडी चालवायची. मी असं नाही म्हणत आहे की रॅश ड्रायव्हिंग करा, ओके. सो त्याच्यामुळे तुम्हाला स्पीड मेंटेन करायचं आहे, हाय स्पीडमध्ये गाडी चालवायची, जिकडे पॉसिबल असेल तिकडे आणि जिकडे आवश्यक असेल तिकडे. पुढची एक महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे सिटी ड्रायव्हिंगमध्ये किंवा नॉर्मल एक हॅबिट असते लोकांची की स्पीड ब्रेकर जेव्हा दिसतो त्या स्पीड ब्रेकरपर्यंत जातात जोरात आणि मग ब्रेक दाबतात. सो आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. आपल्याला योग्य वेळेला ब्रेक करायचं आहे किंवा ब्रेक न करता गिअर डाऊनशिफ्ट करायचा आहे. स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला ब्रेकचा वापर कमी करायचा आहे, मिनिमल यूज ऑफ ब्रेकिंग. तुम्हाला बघा, इमॅजिन करा की तुम्ही सायकल चालवताय आणि सायकलची जी पेडल्स असतात ती तुम्ही स्वतः मॅन्युअली पेडल तुम्ही चालवत असता, देत असता, मारत असता. जेव्हा उतार येतो तेव्हा तुम्ही पेडल मारायचं थांबता. याचं कारण का, की जो फ्लो आहे सायकलचा तो अप्लाय व्हायला हवा, जेणेकरून तुमच्या शरीराची ताकद कमी कंझ्युम होईल. सेम लॉजिक आपल्या गाडीच्या बाबतीत पण अप्लाइड आहे. जेव्हा तुमचा स्पीड 40, 50, 60 असतो आणि तुम्ही स्पीड ब्रेकर लांबून तुम्हाला दिसतोय, सो तुम्हाला ब्रेक करायची गरज नाही, तिथपर्यंत 60च्या स्पीडनीच जाऊन ब्रेक करायची गरज नाही. स्पीड जो आहे हा कायम आपला हळूहळू वाढला पाहिजे आणि हळूहळू कमी यायला पाहिजे. याच्यामुळे काय होतं, स्मूथ ड्रायव्हिंग होतं आणि यालाच आपण म्हणतो की एकदम ॲक्युरेटली गिअर शिफ्ट करणं किंवा स्मूथली गिअर शिफ्ट करणं. जेव्हा तुम्हाला गाडी लांबून तुम्हाला दिसतोय की स्पीड ब्रेकर आहे, आपल्याला हळू चालवायची आहे किंवा हळू करायची आहे, त्याच वेळेला तुम्ही गाडी सेकंड गिअरमध्ये टाका आणि स्पीड तुमचा नॅचरली मग कमी होईल
आणि त्यावेळेला तुम्हाला मग ब्रेकिंग करायची आवश्यकता पडणार नाही. मिनिमल यूज ऑफ ब्रेकिंग तुम्हाला ॲश्युअर करतं चांगलं तुम्हाला मायलेज मिळेल. त्याच्यामुळे ही पण गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की स्पीड ब्रेकर आपल्याला दिसतो आहे किंवा कुठलं संकट दिसतं आहे, अर्जंटली करायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण आपल्याला दिसतं आहे लांबून की आता आपल्याला स्पीड कमी करायला लागणार, तर तिथपर्यंत जोरात जायची गाडी घेऊन जायची नाही. आपल्याला हळूहळू स्पीड कायम कमी करायचं आहे. आणि शेवटची आणि महत्त्वाची टीप ही आहे मित्रांनो की आपल्याला जेव्हा आपण लॉंग ड्राईव्हवरती जातो त्यावेळेला आपल्याला समजा तुम्ही 300-400 किलोमीटरचा प्रवास करणार असाल तर तुम्हाला कायम मी नेहमी सांगतो की किमान 2 तासानंतर किंवा 150 किलोमीटर नंतर जरा ब्रेक घ्यायचा आहे. 5 मिनटासाठी ब्रेक घ्या. तुम्हाला शक्य असेल तर बोनेट सरळ उघडा, ब्रेक घ्या. म्हणजे मी म्हणतो आहे की गाडी पण बंद करा. बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही गाडी साईडला करता आणि बाहेर उतरण्यासारखी परिस्थिती नसेल तर तुम्ही गाडी चालूच ठेवता. तसं नका करू. गाडी चालू ठेवलं, जर का गाडी चालू ठेवली तुम्ही तर इंजिन बंद नाही होणार. आपला पर्पज आहे ब्रेक घेण्यामागे 2 गोष्टींचा पर्पज आहे. एक म्हणजे तुम्हाला स्वतःला आराम मिळावा, डोळ्यांना आराम मिळावा आणि इंजिनला आराम मिळावा. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला साईडला गाडी घेऊन गाडी बंद करायची. आपण तुम्ही खाली उतरा, पाय मोकळे करा, नजरेला तुमच्या जरा स्थिरता द्या. कारण काय होतं, असं सलग रस्त्याला एकदम सरळ रस्त्याला सलग ड्रायव्हिंग केलं की 2-2.5 तासांनी जर का तुम्ही थांबलात की तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे रस्ता मागे जातो आहे, असं तुम्हाला इल्युजन होतं, भास होतात. याचं कारण असंच आहे की तुम्ही डोळ्याची पापणी न लावता गाडी एकदम अशी सरळ फोकस करून चालवत असता आणि त्याच्यामुळे तुमच्या नाही म्हटलं तरी मेंदू जो असतो ना तो थकतो. त्याच्यामुळे त्या मेंदूलासुद्धा आराम मिळायला पाहिजे. 5 मिनटाचा ब्रेक मोर दॅन इनफ आहे. सो अशा वेळेला तुम्ही नेहमी काय करा, दर 2 तासांनी किंवा 150 किलोमीटर नंतर तुम्हाला एक 5 मिनटासाठी तरी गाडी थांबवायची. पाय मोकळे करा, तुमचे गाडीचं इंजिन बंद करा, थोडंसं तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि गाडीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित चालवायला वाटेल, बरं वाटेल, तुम्हाला थकायला होणार नाही. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. या ज्या टिप्स होत्या ह्या मी स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगितल्या आहेत. जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये काय ॲडिशन करायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये करा. काही तुम्हाला डाऊट्स असतील तर विचारा. कुठला मुद्दा पटला नसेल तर नक्की विचारा. आणि गाडी हळू चालवा, सेफ चालवा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. जय महाराष्ट्र. हॅपी ड्रायव्हिंग.